मित्रांनो नमस्कार. दलितांनो, राजसत्तेच्या तराजूतील वजनदार पासंग बना, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 24 व 25 एप्रिल रोजी लखनौ येथे संयुक्त प्रांत शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 5वे अधिवेशन भरले होते. त्या प्रसंगी त्यांनी दिलेले भाषण त्यांच्याच शब्दात आज आपण पाहणार आहोत. काँग्रेसमध्ये सामील होण्याने आपले काही हित साधेल असे मला मुळीच वाटत नाही. दिवसेंदिवस काँग्रेस दुर्बल होत असून समाजवादी बाहेर पडल्यामुळे ती अधिक दुर्बल झाली आहे. अशावेळी या दोन्ही पक्षातील चुरशीचा लाभ घेऊन आपल्या पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाने जो पक्ष आपल्या अटी मान्य करील त्यांच्याशी सहकार्य करून आपल्याला सत्ता हस्तगत करता येईल. सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. काँग्रेसमध्ये जाऊन मागासलेल्या जमातींना सत्ता हस्तगत करणे अशक्य आहे. ती एक मोठी संस्था आहे आणि त्यात प्रवेश करणे म्हणजे महासागरात पाण्याचा थेंब टाकल्यासारखे होणार आहे. त्या संस्थेत सामील होण्याने आपली उन्नती होणार नाही. जर काँग्रेस निरनिराळ्या गटात विभागली तरच आपल्याला आपला उद्धार करता येईल. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याने आपल्या शत्रूचे सामर्थ्य मात्र वाढेल. काँग्रेसची स्थिती आज आग लागलेल्या घरासारखी आहे. त्यात प्रवेश करण्याने आपणच भस्मसात होऊ. येत्या 2 वर्षात काँग्रेसचा नाश झाला तर त्यात मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. समाजवादी आज काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे बळ निश्चितपणे कमी होणार आहे. अशा वेळी आपण तिसरा पक्ष या नात्याने आपली स्वतंत्र संघटना केली पाहिजे. जर काँग्रेस आणि समाजवादी यापैकी कोणालाही हुकुमी बहुमत प्राप्त झाले नाही तर ते आपल्या मताची भीक मागण्यासाठी येतील. अशा वेळी मात्र आपला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या अटी पुढे करून सत्तेतील समतोलपणा राखू शकतो. सुमारे 12 वर्षापूर्वी लोथियन समितीचा सभासद या नात्याने मी लखनौला आलो होतो. त्यावेळेपेक्षा येथील अस्पृश्यांमध्ये राजकीय जागृती अधिक झालेली आहे हे पाहून मला आनंद होतो. गेल्या वर्षी संयुक्त प्रांतामध्ये अस्पृश्यांनी केलेल्या सत्याग्रह चळवळीचा उल्लेख मी अभिमानाने करतो. ज्यांनी त्या चळवळीत भाग घेऊन क्लेश सहन केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. एकदा एखादी गोष्ट साध्य करण्याचा आपण निश्चय केला व त्या दृष्टीने प्रयत्नाला लागलो म्हणजे मार्गात कितीही अडचणी आल्या तरी ती गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो. ही गोष्ट यावरून आपल्या ध्यानी आलीच असेल. मी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे माझ्या अनुयायांपैकी कित्येकांची परिस्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. त्यांच्या मनातील किंतु नाहीसा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्या घोषणापत्रामधील हिंदू, मुसलमान, शीख, अस्पृश्य वगैरे सर्वांना सत्तादान करून ब्रिटिश येथून निघून गेले नाहीत. सिमला परिषदेत फक्त काँग्रेसचे हाती सत्ता देण्यात नाही असे स्पष्टीकरण व्हाईसरॉयने केले होते. 1946 साली शेड्यूल कास्ट फेडरेशनने प्राथमिक निवडणूक जिंकल्या होत्या व विरोधकांना भुईसपाट केल्यामुळे फेडरेशनचे प्रातिनिधिक स्वरूप प्रस्थापित झाले होते. परंतु नंतर ब्रिटिशांनी आपले पूर्वीचे वचन न पाळता हिंदू, मुसलमान व शीख यांचेच हाती सत्ता सोपविण्याचे ठरवले. आपल्या राजकीय लढ्यातील तो अत्यंत चमत्कारिक काळ होता. सर्वत्र काळोख पसरला होता. आपल्याला आशेचा एकही किरण दिसत नव्हता. जमातीची फार मोठी जबाबदारी माझ्या शिरावर होती आणि अशा वेळी माझे मलाच कळत नव्हते. अशा परिस्थितीत कोणत्याही मार्गाने त्यांना नेण्यास मी तयार नव्हतो आणि परिस्थितीचे योग्य आकलन होईपर्यंत वाट पाहण्याचे मी ठरवले. 25 वर्ष काँग्रेसबरोबर लढा दिलात आणि तशा आणीबाणीच्या प्रसंगी मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण तुम्ही का स्वीकारले असा प्रश्न मला विचारण्यात येतो. नेहमीच लढ्याचे तंत्र उपयोगी पडत नाही. कित्येक वेळा दुसऱ्या मार्गाचा अवलंब करणेही आवश्यक असते. ब्रिटिशांनी आपल्याला धोका दिला. आपल्यामध्येही कित्येक फितूर होतेच आणि एवढ्या मोठ्या प्रचंड संस्थेविरुद्ध लढत देणे त्यावेळी योग्य ठरले नसते.
त्यानंतर तडजोडीचा मार्ग शिल्लक उरतो. त्या दृष्टीने आपल्याला बरेच हक्क प्राप्त झाले आहेत. आपल्याला पाहिजे होते तेवढे जरी आपल्या पदरात पडले नसले तरीही आपण पुष्कळच गोष्टी साध्य करू शकलो. आपल्याला विधिमंडळातून व नोकऱ्यातून राखीव जागा मिळाल्या आहेत व आपल्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र मतदार संघाची मागणी अमान्य करण्यात आली. इतर अल्पसंख्याकांनाही ती गोष्ट साध्य करता न आल्यामुळे आपल्याला लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. काँग्रेसबरोबर लढा पुकारण्याची ही वेळ नव्हे. सहकार्य आणि समझोता या मार्गानेच आपण मिळेल तेवढे हस्तगत केले पाहिजे. मी मध्यवर्ती सरकारात गेलो असतो तर काँग्रेसचा सभासद झालो नाही, तसा माझा विचारही नाही. मध्यवर्ती सरकारात येण्याबद्दल मला काँग्रेसकडून आमंत्रित करण्यात आले. मीही काँग्रेस सरकारमध्ये विनाअट प्रवेश केला. मी दगडासारखा घट्ट असल्यामुळे पाण्यात विरघळण्याची मला मुळीच भीती नाही. म्हणून मी काँग्रेस मंत्रिमंडळात सामील झालो तरी माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. परंतु तुमची स्थिती मात्र वेगळी आहे. पाण्यात पडलेल्या ढेकळासारखे तुम्ही विरघळून जाल. तिथे राहणे निरुपयोगी असे मला वाटले तर केव्हाही बाहेर पडेन. परिस्थितीच अशी आहे की राजकारभारात यावेळी आपली माणसे असणे अत्यावश्यक आहे. चांगल्या कायद्यापासून धोक्याची शक्यता नाही हे खरे, परंतु चांगल्या कायद्याची दुष्टबजावणी केली जाण्याचा संभव आहे. आणि अशावेळी अस्पृश्यांविरुद्ध वागण्याची ज्यांची परंपरा आहे अशी माणसे अधिकारावर असली तर ते आपल्या भवितव्याच्या दृष्टीने वाईट नाही. शक्तीच्या श्रमाला कायद्याचे अधिष्ठान नाही, परंतु जमीनदार ती पद्धत अंमलात आणत आहेत. कित्येक ठिकाणी अशा अत्याचारी लोकांचे नातेवाईक अधिकारावर असल्यामुळे अस्पृश्यांनी त्यांच्या विरुद्ध केलेले आजही ह्या अधिकाऱ्यांकडून दडपले जातात. ह्या ठिकाणी जर अस्पृश्य अधिकारी असते तर त्यांनी आपल्या बांधवांचे हक्काचे खचित रक्षण केले असते. जर मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले तर तशी उघड घोषणा करीन. अस्पृश्यांच्या हिताची ही गोष्ट असेल तर तुम्हालाही तसे करण्यास मी सांगेनच. पण जोपर्यंत मी तुम्हाला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबद्दल प्रकट आवाहन केलेले नाही तोपर्यंत मात्र काँग्रेसमध्ये जाऊ नका. धन्यवाद.